और ओनरशिप ऑफ लँड्स. बघा, ओनरशिप ऑफ लँड इज द व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच काय बघा, आयटीपी घेताना जो काही प्रोजेक्ट प्रपोनंट आहे किंवा जो कोणी मालक असेल त्याच्याकडे जी काही लीगल ओनरशिप आहे किंवा लँड डेव्हलप करण्याची जी काही लीगल ओनरशिप असायला पाहिजे, त्याचे राईट्स असायला पाहिजे, ते खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, एकटा ओनर असेल तर नो इश्यू ॲट ऑल. पण जर का नंबर ऑफ ओनर्स किंवा लँड ओनर्स त्यामध्ये येत असेल तर त्या केसमध्ये त्या लँड ओनर्सनी एका पर्टिक्युलर ओनरच्या नावावर तशा पद्धतीने अधिकार द्यायला पाहिजे. हक्क म्हणत नाही पण अधिकार देणं गरजेचं आहे, जेणेकरून तशा पद्धतीने डेव्हलपमेंट राईट्स त्या व्यक्तीकडे असेल. हे गोष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. इन केस ऑफ द प्रोजेक्ट प्रपोनंट, डेव्हलपर, एंटिटी प्रपोजिंग द आयटीपी मस्ट हॅव अ लीगल ओनरशिप or a development rights over the all land parcel including the ITP. म्हणजे नंबर ऑफ लँड ओनर जरी असेल तरीही त्याच्या संदर्भात अधिकार घेण्याचा जो काही एक राईट्स आहे ते एकाच व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे. यासोबतच काय तर महत्वाची गोष्ट काय असते की सपोज जर का नंबर ऑफ व्यक्ती असतील तर त्या केसमध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी ही त्या व्यक्तीच्या नावावर असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो व्यक्ती स्वतः त्या पद्धतीने डिसिजन घेऊ शकतो किंवा बाकीच्यांशी चर्चा करून त्या संदर्भात डिसिजन त्याला एकट्याला घेता येईल. आता हे असं असणं का बरं गरजेचं आहे, कारण काय होतं की जर काही अशी गोष्ट नसेल तर त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात आयटीपी घेताना ते खूप जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. मग यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, एन्श्युअर दॅट देअर इज अ नो लीगल डिस्प्यूट ओव्हर द लँड ओनरशिप. म्हणजे जर का एका व्यक्तीकडे तशी जर का लँड ओनरशिप किंवा जर का अधिकार असेल तर त्यामध्ये जे होणारे डिस्प्यूट्स आहे ते तिथे कमी होऊन जातील. सेकंड इज नथिंग बट द कन्फर्म दॅट द डेव्हलपर हॅज अ क्लिअर ऑथॉरिटी टू अंडरटेक प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन अँड सेल्स. क्लिअर या केसमध्ये काय होतं की एकाच व्यक्तीकडे अधिकार आहे हे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे तो व्यक्ती स्वतः प्लॅन करू शकतो, कन्स्ट्रक्शन आणि सेल करताना तो स्वतः त्याचे डिसिजन घेऊ शकतो. यासोबतच मेंटेन द इंटिग्रिटी अँड स्मूथ एक्झिक्युशन ऑफ आयटीपी. सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही, कुठेही काही डिस्प्यूट होणार नाही, स्मूथली आयटीपी कंप्लीट होऊ शकते आणि सक्सेसफुली तिला कंप्लीट केलं जाऊ शकतं. त्यामुळे ओनरशिप ऑफ लँड टायटल मध्ये काय असायला पाहिजे की जे की टायटल आहे ओनरशिपचं ते खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. नंबर ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट्स असेल तर तशा पद्धतीने पॉवर ऑफ अटॉर्नी ज्या असतील त्या पर्टिक्युलर एका ओनरच्या नावावर असणं गरजेचं आहे. क्लिअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा काय आहे की आपल्याकडे लँड अवेलेबल आहे, ओनरशिप क्लिअर आहे, सगळ्याच गोष्टी क्लिअर आहे, पण अजूनही स्टेट गव्हर्नमेंटने त्या पर्टिक्युलर लँड पार्सलला आयटीपी म्हणून घोषित केलेलं नाही. क्लिअर. मग त्यासाठी प्रोजेक्ट प्रपोनंट काय करेल, अप्लिकेशन करेल स्टेट गव्हर्नमेंटला टू डिक्लेअर दॅट टोटल एरिया जो काही तुम्ही ठरवलेला असेल तो ऍज अ आयटीपी म्हणून त्याला घोषित करावं. क्लिअर. सो या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, स्वतः प्रोजेक्ट प्रपोनंट, डेव्हलपर किंवा जो कोणी लँड ओनर असेल तो स्टेट गव्हर्नमेंटला अप्लिकेशन करेल आणि डिक्लेअर करायला सांगेल की बाबा रे ही आयटीपी साठी रिझर्व आहे किंवा आयटीपी म्हणून घोषित केली आहे. क्लिअर. पण हे करताना त्या लँड ओनरला किंवा जो कोणी प्रोजेक्ट प्रपोनंट आहे त्याला तशा पद्धतीची डॉक्युमेंटची पूर्तता करणं गरजेचं असते. यामध्ये काय असतं, द अप्लिकेशन मस्ट इन्क्लूड द टू सेट्स ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट. लँड ओनरशिप देताना त्यामध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे, जसं की रजिस्ट्री असेल, 7/12 सर्टिफिकेट्स असतील, कोणते रिसेंट 6 मंथ मधले, म्हणजे जेव्हा तो अप्लाय करत आहे तिथून लास्ट 6 मंथच्या मधलेच रिसेंट 7/12 सर्टिफिकेट किंवा एक्स्ट्रॅक्ट जे असतील ते देणं गरजेचं आहे. यासोबत जे काही ओनरशिप दाखवण्याचा प्रयत्न करेल तशा पद्धतीचे सगळे प्रूफ्स इथे त्याला देणं गरजेचं असते. सेकंड, प्लॅनिंग डॉक्युमेंट्स. जे काही प्लॅनिंग डॉक्युमेंट्स असतील रिगार्डिंग द आयटीपी हे तुम्हाला तिथे शो करणं गरजेचं असते विथ द मॅन्डेटरी साइन्स ऑफ लायसन इंजिनियर किंवा आर्किटेक्ट. त्यानंतर मॅन्डेटरी एनओसीज अँड सर्टिफिकेट. इफ द आयटीपी जर का काही एरियामध्ये येत असेल, जसं की बफर झोन आपण लास्ट मध्ये बोललो ना
की बाबा रे या जर का एरियामध्ये येत असेल, जसं की बफर झोन आहे, ट्रायबल झोन आहे, प्रायव्हेट असेल, इको सेन्सिटिव्ह असेल, फ्लड असेल, तर जी काही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटची तुम्हाला एनओसीज पाहिजे होत्या त्या क्लिअर असणं गरजेचं आहे. यासोबतच प्रोसेसिंग फीज रिसीव्ह जी आहे ती 5000 रुपीज पर हेक्टर एवढी प्रोसेसिंग फीज तुम्हाला द्यावी लागते. यासोबत एरिया स्टेटमेंट तुम्हाला तिथे क्लिअर करणं गरजेचं आहे. एरिया स्टेटमेंट मध्ये काय असायला पाहिजे? टोटल एरिया अंडर द आयटीपी, किती एरिया आयटीपीच्या अंतर्गत आहे. एरिया कवर्ड बाय द हिल टॉप, हिल स्लोप जर का येत असेल, सीआरझेड, ईएसझेड जर का तो एरिया त्या किंवा त्याचा बफर झोन येत असेल तर तो सुद्धा यामध्ये क्लिअर किंवा इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सोबतच एरिया अंडर द व्हेरियस डीपी, आरपी, रिझर्वेशन्स जर का डीपी आरपी चे रिझर्वेशन्स यामध्ये इन्क्लूड असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. प्लॉट एरिया ऑफ 2% अम्युनिटी स्पेस इफ एनी, जर का अम्युनिटी स्पेस जर का सोडायचं काम परत असेल 2% तर ते तुम्हाला शो करणं गरजेचं आहे. सोबतच प्लॉट एरिया अँड बिल्टअप एरिया अलोकेशन ऑफ इच मॅन्डेटरी टाउन लेवल अम्युनिटीज ऍज पर द क्लॉज 14.1.73 नुसार तुम्हाला दाखवणं गरजेचं असते. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं असेल तर टोटल एरिया अंडर आयटीपी काय काय आहे हे तुम्हाला शो करणं गरजेचं आहे. ओके, आता एकदाच जर का तुम्ही तशा पद्धतीने अप्लिकेशन केलं कोणाला, स्टेट गव्हर्नमेंटला. ओके, सो स्टेट गव्हर्नमेंट काय करणार? स्टेट गव्हर्नमेंट त्या अप्लिकेशनवर रिव्ह्यू घेईल. स्टेट गव्हर्नमेंट कन्सल्टेशन विथ हाय पॉवर कमिटी, जी काही हाय पॉवर कमिटी आहे त्यासोबत कन्सल्ट करेल की या पर्टिक्युलर अप्लिकेशनला कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. म्हणजेच आयटीपीच्या संदर्भात किंवा आयटीपी डिक्लेअर करण्यासाठी जी काही परमिशन्स मागितली गेली त्या अप्लिकेशनच्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट हाय पॉवर कमिटी सोबत बोलणं करेल. आता हाय पॉवर कमिटी म्हणजे नेमकी कोण रे? तर लक्षात ठेवायचं, हाय पॉवर कमिटी मध्ये कोण असतं? प्रिन्सिपल सेक्रेटरी असेल अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा, जो की त्या पर्टिक्युलर कमिटीचा चेअरपर्सन असतो. क्लिअर? लक्षात ठेवायचं की स्वतः चेअरपर्सन कोण असतो? प्रिन्सिपल सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा स्वतः तो चेअरपर्सन असेल. सोबतच त्या कन्सर्न म्हणजे किंवा डीटीपी जो आहे महाराष्ट्राचा तो एक मेंबर म्हणून तिथे काम बघतो. जो कोणी डीटीपी असेल तो त्या हाय पॉवर कमिटीमध्ये ऍड केला जातो. यासोबतच ती आयटीपी ज्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे, जर का रिजन मध्ये असेल तर कन्सर्न कलेक्टर किंवा जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये असेल तर प्लॅनिंग ऑथॉरिटी सुद्धा त्या हाय पॉवर कमिटी मध्ये घेतली जात असते. यासोबतच जॉईंट सेक्रेटरी किंवा डायरेक्टर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा हा सुद्धा त्यामध्ये ऍड केला जातो. आणि यांच्या कन्सर्न सोबत किंवा यांच्या सोबत म्हणजे काय, यांचा कन्सर्न घेऊन किंवा यांच्या सोबत प्रॉपर बोलणं करून यांचं काय मत आहे त्या आयटीपीच्या संदर्भात हे ठरवून स्टेट गव्हर्नमेंट एकतर तशा पद्धतीने लोकेशन क्लिअरन्स जो असेल त्या जागेसाठी तो क्लिअर करून देईल. म्हणजेच काय, स्टेट गव्हर्नमेंट ग्रँट द लोकेशन क्लिअरन्स, एकतर त्याला ग्रँट करेल आणि डिक्लेअर करेल की ही आयटीपी म्हणून घोषित करेल. अदरवाइज काही कंडिशन, टर्म कंडिशन टाकून काही मॉडिफिकेशन टाकून ग्रँट करेल और रिजेक्ट करेल किंवा रिजेक्ट करेल. ही सर्व प्रोसिजर म्हणजे कोणती? स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्लिकेशन केलं तेव्हापासून स्टेट गव्हर्नमेंट विल कन्सल्ट विथ द हाय पॉवर कमिटी. त्यानंतर हाय पॉवर कमिटी त्यावर डिसिजन घेईल, ते स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणार. स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने डिसिजन डिक्लेअर करेल, आयटीपी डिक्लेअर करेल, रिजेक्ट करेल, काय नाही ते हे सर्व जे आहे हे 90 दिवसाच्या आतमध्ये होणं गरजेचं असते. म्हणजेच काय, अप्लिकेशन केलं तेव्हापासून डिक्लेरेशन पर्यंतचा जो टाइम पिरियड दिलाय तो 90 डेजचा दिलेला आहे. सो डिसिजन मस्ट बी मेड विदिन 90 डेज फ्रॉम द अप्लिकेशन or the project proponent's response to any government query whichever is latter. In case एखाद्या केसमध्ये एखाद्या डॉक्युमेंटची कमी असेल तर त्या केसमध्ये त्याला तशी डॉक्युमेंटची पूर्तता करायला लावता, तिथून 90 दिवस पकडले जाऊ शकतात किंवा सुरुवातीपासून 90 दिवस, जे कोणते मोठे असेल तेवढ्या 90 दिवसाच्या आतमध्ये त्याला तशा पद्धतीने
डिसिजन द्यावं लागेल आणि स्टेट गव्हर्नमेंट त्या एरियाला ITP म्हणून घोषित करेल. क्लिअर? यासोबतच जी काही लोकेशन क्लिअरन्स ऍट द टाइम ऑफ डिक्लरेशन ITP म्हणून घोषित केली जाते, ते जे डिक्लरेशन दिलं जातं त्यावेळेला लोकेशन क्लिअरन्स दिला जातो. या लोकेशन क्लिअरन्सची व्हॅलिडिटी मित्रांनो 2 वर्ष असते. म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये लेटर ऑफ इंटेंट साठी अप्लाय करणं गरजेचं असते. आता लेटर ऑफ इंटेंट म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं की बाबा रे लेटर ऑफ इंटेंटची गरज काय पडते? तर लेटर ऑफ इंटेंट इट इज नथिंग बट द ॲग्रीमेंट बिटवीन द 2 पार्टीज किंवा एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टी सोबत केलेला ॲग्रीमेंट एखादं वर्क आउट करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस स्मूथली रन करण्यासाठी जे ॲग्रीमेंट केलं जातं त्यालाच आपण लेटर ऑफ इंटेंट म्हणत असतो. किंवा एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी जे काही ॲग्रीमेंट केलं जात असते त्याला आपण लेटर ऑफ इंटेंट म्हणतो. मग ते लेटर ऑफ इंटेंटला अप्लाय करण्यासाठीचा कालावधी 2 वर्ष दिलाय. जर का 2 वर्षात त्या प्रोजेक्ट प्रपोनंटने म्हणजे मानून चला 2000 किंवा 1 जानेवारी 2020 ला त्याला लोकेशन क्लिअरन्स मिळालं, लोकेशन क्लिअरन्स दिलं, इथनं 2 वर्ष म्हणजेच इथनं 2 वर्षाच्या आत 2 वर्षाच्या म्हणजे 1 जानेवारी 2023 पर्यंत 20 21 21 22 पर्यंत त्या व्यक्तीने लेटर ऑफ इंटेंट साठी अप्लाय करणं गरजेचं आहे. अदरवाइज ते लॅप्स होऊ शकतं. पण जर का प्रोजेक्ट प्रपोनंट DTP कडे तशा पद्धतीने काही जेन्युइन रिझन सांगून जर का एक्सटेन्शन मागत असेल तर ते पुन्हा 2 वर्ष त्याला एक्सटेन्शन देऊ शकतात. म्हणजे टोटल 4 वर्ष तुम्हाला लोकेशन क्लिअरन्स यूज करता येतं. जर का 2 वर्षानंतर ते लॅप्स होत असेल तरीही पुन्हा त्याला अप्लाय करण्याची जी काही कंडिशन आहे ती समाप्त होत नाही. म्हणजे लॅप्स डज नॉट बार अ फ्रेश अप्लिकेशन. जे काही अप्लिकेशन केलं असेल ते लॅप्स होईल पण संपणार नाही किंवा त्या पर्टिक्युलर बेसिसवर पुन्हा अप्लिकेशन केलं जाऊ शकतं. क्लिअर? लक्षात ठेवायचंय. बघा मी काय सांगतोय पुन्हा. ITP मध्ये काय केलंय? ITP आपल्याकडे शेती आहे, लँड आहे तेवढी, हे सगळं क्लिअर होतं. ओनरशिप टायटल क्लिअर आहे. या केसमध्ये मी काय करतो? स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्लाय करतो. स्टेट गव्हर्नमेंटला तशा पद्धतीने ITP डिक्लेअर करण्यासाठी सांगतो. आज मी अप्लिकेशन केलंय. आजपासून जेव्हा मी अप्लिकेशन केले स्टेट गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंट कमिटी काय करेल? जी काही हाय पॉवर कमिटी आहे त्यांच्यासोबत कन्सल्ट करेल. त्या हाय पॉवर कमिटीमध्ये कोण आला? प्रिन्सिपल सेक्रेटरी आला, एक जो कोणी तो DTP असेल तो आला, किंवा कन्सर्न कलेक्टर असेल किंवा ऑथॉरिटी असू शकते, आणि एक जॉईंट डायरेक्टर किंवा डायरेक्टर असेल अर्बन, जॉईंट सेक्रेटरी किंवा डायरेक्टर असेल अर्बन डेव्हलपमेंटचा, त्यांच्यासोबत कन्सर्न करेल. ते स्वतः त्यामध्ये मीटिंग घेऊन काय ठरवायचे ठरवेल. तशा पद्धतीचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंटला पाठवेल. स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने डिक्लेअर करेल, मॉडिफाईड करेल, रिजेक्ट करेल. हा सर्व टाइम पिरियड किती दिवसात? 90 दिवसात व्हायला पाहिजे. जर का तशा पद्धतीने त्यांनी 90 दिवसात मला डिक्लेअर केलंय तर त्या केसमध्ये मला लोकेशन क्लिअरन्स दिला जातो त्या पर्टिक्युलर जागेसाठी किंवा तिथे ITP घेण्यासाठी. एकदाच जर का मी ITPचा मला लोकेशन क्लिअरन्स भेटला तर मला नेक्स्ट प्रोसिजर असते लेटर ऑफ इंटेंट साठी अप्लाय करणं, जे की मला 2 वर्षात करणं गरजेचं आहे. लोकेशन क्लिअरन्स मिळाल्यापासून मी 2 वर्षात लेटर ऑफ इंटेंट साठी अप्लाय करायला पाहिजे. जर का करत नसेल तर ती अप्लिकेशन लॅप्स होऊ शकते. पण जर का प्रोजेक्ट प्रपोनंटने DTP कडे तशा पद्धतीने एक्सटेन्शन मागितलं तर DTP त्या केसमध्ये 2 वर्षाचं पुन्हा एक्सटेन्शन देऊ शकतो. म्हणजेच टोटल प्रोसिजर 4 वर्षाची आहे. या संपूर्ण केसमध्ये जर का प्रोजेक्ट प्रपोनंटला वाटत असेल की जी काही ITP आपण घेणार आहोत, लक्ष देऊन ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर का या सर्व प्रोसेसमध्ये जर का प्रोजेक्ट प्रपोनंटला वाटत असेल की आपण जी काही ITP घेत आहे त्यामध्ये काही एक्स्ट्रा एरिया ऍड करायचा किंवा त्यामधनं काही एक्स्ट्रा एरिया काढून टाकायचा. बघा,
ऍड करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ती ऑलरेडी 40 हेक्टर असेल, त्यामध्ये जर ऍड होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर का त्यामधनं काढत असेल आणि काढल्यानंतर ती 40 हेक्टर 40 हेक्टर राहणं कंपल्सरी आहे, त्यामध्ये कोणतेही चेंजेस होता कामा नये. म्हणजेच काय, ऑन द रिक्वेस्ट ऑफ प्रोजेक्ट प्रपोनंट, डीटीपी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर काय करू शकतो, त्या पर्टिक्युलर आयटीपी मध्ये एरिया ऍड करू शकतो किंवा काही डिलीट करू शकतो. पण किती पर्सेंटेज? 50%. किती? 50% एरिया ऍड करू शकतो. मानून चला केस 1 आहे, 50 हेक्टरची आयटीपी घेणार होतो. यामध्ये तो काय करू शकतो, जर का ऍड करायची गरज पडत असेल तर मॅक्झिमम 25 हेक्टर पर्यंत ऍड करू शकतो. म्हणजे नंतर 75 हेक्टरची होणार. ओके, ही प्रोसिजर चालते, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे कोणताच प्रॉब्लेम नसेल केस 1 मध्ये. केस 2 काय सांगतो बघा. केस 2, जर का 50 हेक्टरची जर का लँड आयटीपी असेल आणि त्यातून जर का त्याला काही कमी करायचं, प्रोजेक्ट प्रपोनंटला वाटत असेल की एवढी आयटीपी नाही, आपण कमी करू. ओके, तो जर का कमी करत असेल तर तो 50% पर्यंत कमी करू शकतो, म्हणजे 25 हेक्टर पर्यंत. पण हे कमी केल्यानंतर किती उरते? फक्त 25 हेक्टर, की जिथे आयटीपी घेतली जाऊ शकत नाही. या 25 हेक्टर मध्ये आयटीपी होऊ शकत नाही, हे अलाउड नाही. मग तो डिलीट करताना तेवढ्या एरियापर्यंत डिलीट करू शकतो, जेणेकरून जो काही शिल्लक एरिया असेल किंवा उरलेला एरिया असेल तो 40 हेक्टर असणं कंपल्सरी आहे. क्लिअर? जो काही एरिया उरत असेल तो मिनिमम 40 हेक्टर असायला पाहिजे, कारण त्याच बेसिसवर आयटीपी सँक्शन होऊ शकते. क्लिअर? यस ऑर नो? चला, इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा. सो नेक्स्ट इज नथिंग बट द लेटर ऑफ इंटेंट बाय द कलेक्टर. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, लेटर ऑफ इंटेंट बाय द कलेक्टर म्हणजेच काय, रिजनल किंवा डेव्हलपमेंट प्लॅनच्या केसमध्ये लेटर ऑफ इंटेंट जे आहे हे कलेक्टर देत असतो. पुन्हा एकदा सांगतो, लेटर ऑफ इंटेंट म्हणजे काय, एक प्रकारचं प्रिलिमिनरी कमिटमेंट आहे किंवा प्रिलिमिनरी ॲग्रीमेंट आहे एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टी सोबत बिझनेस करण्यासाठी. म्हणजे पहिली पार्टी कोण? प्रोजेक्ट प्रपोनंट. सेकंड पार्टी कोण? स्टेट गव्हर्नमेंट. तशा पद्धतीने एक बिझनेस करण्यासाठी जे लेटर ऑफ इंटेंट आहे ते देण्याचं काम कोणाचं आहे? कलेक्टरचं आहे. सो बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, 45 दिवसाच्या आतमध्ये अप्लिकेशन केल्याच्या 45 दिवसाच्या आतमध्ये लेटर ऑफ इंटेंट हे सर्टिफिकेट जे काही असेल ते प्रोजेक्ट प्रपोनंटला देणं हे कलेक्टरचं काम असतं. ओके, लक्षात घ्या. सो प्रोजेक्ट प्रपोनंट काय करणार, तशा केसमध्ये कलेक्टर जो कोणी कन्सर्न कलेक्टर असेल त्या पर्टिक्युलर एरियाचा, त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे काय करेल, तशा पद्धतीने अप्लाय करेल लेटर ऑफ इंटेंट साठी. आता जेव्हापासून अप्लिकेशन आलं त्या केसमध्ये 45 दिवसात 45 डेजच्या आतमध्ये लेटर ऑफ इंटेंट इश्यू करून देणं हे काम आहे कलेक्टरचं. ओके, पण यामध्ये कलेक्टर जसं की आल्याबरोबर त्याला लेटर ऑफ इंटेंट इश्यू करून दिलं असं नाही आहे. आयटीपी आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. या केसमध्ये कलेक्टर सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन करेल. म्हणजे तो पुन्हा जेवढे काही डॉक्युमेंट्स आपण आधीच्या केसमध्ये लावले होते, ओनरशिप टायटल अँड ऑल दॅट थिंग्स, प्लान वगैरे सगळ्या गोष्टी तो क्रॉस चेक करेल. 7/12 सर्टिफिकेट मधनं जाईल. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स जी काही पॉवर ऑफ अटर्नी असेल त्याला क्रॉस चेक करेल. सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करेल. सोबतच लोकेशन क्लिअरन्स नोटिफिकेशन जे काही इश्यू केलाय स्टेट गव्हर्नमेंटने ते कसं आहे, काय आहे, हे सगळं करेल. म्हणजेच काय, यामध्ये जर का बघितलं तर रोल ऑफ कलेक्टर काय आहे, तर ओनरशिप टायटल किंवा लँड पार्सल ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं, त्याला क्रॉस व्हेरीफाय करणं, हे सगळं काम कुणाचं आहे, त्या कलेक्टरचं आहे. आणि जर का या संपूर्ण केसमध्ये कलेक्टर सॅटिस्फाईड होत असेल की ज्या काही कागदांची किंवा डॉक्युमेंटची पूर्तता करायची होती ती व्यवस्थित आहे, कोणत्याही पद्धतीने काहीच इश्यू नाही, तर मग त्या केसमध्ये once the collector or district collector satisfied through that particular condition, then and then only he can issue the letter of intent. बघा काय आहे,
द कलेक्टर विल इश्यू द लेटर ऑफ इंटेंट. एंटायर प्रोजेक्ट बघा, तो देताना एकतर पूर्ण प्रोजेक्टला लेटर ऑफ इंटेंट देऊ शकतो ऍट अ टाइम, पूर्ण जेवढं काही असेल 40 पेक्षा जेवढाही एरिया असेल तो देऊ शकतो. अदरवाईज त्याला जर का वाटत असेल की बाकी क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे, पण आपण याला काही पोर्शन मध्ये, टप्प्यांमध्ये किंवा पार्शली लेटर ऑफ इंटेंट तो देऊ शकतो, पण त्या केसमध्ये जे पार्शियल फॉर्मॅटमध्ये लेटर ऑफ इंटेंट दिल्या जात असतं, त्या केसमध्ये जे लेटर ऑफ इंटेंट दिलं जाईल त्याची जागा कमीत कमी ती लँड पार्सल 40 हेक्टरचं असणं कंपल्सरी आहे. म्हणजेच पार्शली किंवा टप्प्याटप्प्यांमध्ये जर का लेटर ऑफ इंटेंट तो इश्यू करत असेल तर इश्यू करताना 40 हेक्टर लँड असणं गरजेचं असते. क्लिअर. आता एकदाचा जर का लेटर ऑफ इंटेंट मित्रांनो मिळालं, बघा लेटर ऑफ इंटेंट जर का एकदाचं मिळालं तर त्या केसमध्ये त्या लेटर ऑफ इंटेंटची व्हॅलिडिटी सुद्धा 2 वर्ष असते. म्हणजेच काय, मास्टर लेआउट प्लॅन त्या पर्टिक्युलर आयटीपीचा हा अप्रूव्हल करून घ्यायचा असतो कलेक्टरकडनं. कलेक्टरकडनं काय करायचं आहे, तो मास्टर लेआउट प्लॅन अप्रूव्ह करून घ्यायचा आहे. तो अप्रूव्ह करून घेण्याची जो काही कालावधी आहे किंवा लेटर ऑफ इंटेंट जे आहे हे 2 वर्षापर्यंत व्हॅलिड असू शकतं. म्हणजे जेव्हापासून इश्यू केलं तेव्हापासून 2 वर्ष किंवा त्याला 2 वर्ष पुन्हा एक्सटेन्शन दिल्या जाऊ शकतं. म्हणजे असं लेटर ऑफ इंटेंट हे 4 वर्ष व्हॅलिड राहू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. 2 वर्ष व्हॅलिड, 2 वर्ष एक्सटेन्शन त्याला दिलं जाऊ शकतं. लेटर ऑफ इंटेंट इश्यू करणं हे 45 डेजच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. जेव्हापासनं तो व्यक्ती किंवा प्रोजेक्ट प्रोपोनंट अप्लाय करत असेल, अप्लिकेशन करत असेल, तेव्हापासनं 45 डेजच्या आतमध्ये लेटर ऑफ इंटेंट कलेक्टरने त्याला इश्यू करून देणं हे त्याचा रोल आहे किंवा कलेक्टरचा रोल असतो. क्लिअर आहे का? सांगा पटकन.